नमस्कार. मी डॉक्टर चंचल अग्रवाल, वॉलनट चाइल्ड डेव्हलपमेंट क्लिनिकचा फाउंडर आणि डायरेक्टर आहे. आय एम द सीनियर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि मला या फील्डमध्ये 17 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. ते वॉलनट क्लिनिक काय आहे का थोडी माहिती द्या. ओके. वॉलनट क्लिनिक 2019 वर्षी स्थापना झाली वॉलनट क्लिनिकची. वॉलनट क्लिनिक आम्ही सुरू केलं टिंगरेनगर ब्रांचपासून, दॅट इज नियर एअरपोर्ट. सध्या विदिन दिस 5 to 6 इयर्स वॉलनट क्लिनिकचे सध्या 6 ब्रांचेस आहे. तर 6 पैकी 5 ब्रांचेस पुण्यात आहे आणि 1 ब्रांच आमची बारामतीमध्ये आहे. या क्लिनिकमध्ये मुलांवरती कोणकोणती थेरपी? क्लिनिकमध्ये आम्ही वेगवेगळे थेरपीज देतो. मुलांच्या आम्ही असेसमेंट करून त्यांना काय गरज आहे ते चेक करून आम्ही थेरपीज देतो. सर्व्हिसेस म्हणजे आपण ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, बिहेवियर थेरपी, रेमेडियल टीचिंग, स्पेशल एज्युकेशन, ग्रुप थेरपी, कॉग्नेटिव्ह थेरपी एक्सेट्रा. आम्ही असे बरेच थेरपीज आहे जे मुलांच्या प्रॉब्लेम्स प्रमाणे आम्ही ठरवतो आणि त्यांना देतो. मुलांना स्पीच थेरपी कधी आवश्यक असते, पालकांनी कधी ओळखायचं? नमस्कार, मी दीपाली माहेश्वरी आहे. मी वॉलनट चाइल्ड डेव्हलपमेंट क्लिनिकमध्ये ॲज अ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट काम करत आहे. मी गेल्या 12 वर्षापासून या फील्डमध्ये काम करत आहे. तर स्पीच डेव्हलपमेंट किंवा त्याचा पूर्ण विकास एकदम जेव्हा 0 वर्षाचा मुलगा असतो किंवा बाळ असतो तेव्हापासून सुरू होते. हे फक्त स्पीच म्हणजे फक्त प्रॉपरली बोलणं असं नसतं. हळूहळू त्यांचा विकास सुरू होतो जेव्हापासून ते छोटे बाळ असतात. सो जर आपल्याला छोटे माइलस्टोन असतात, काही वेगवेगळे माइलस्टोन असतात त्याच्यामध्ये, तर त्या माइलस्टोनला आपण कसं ते प्रगती करताय आणि वयानुसार ते होतंय की नाही होतंय ते पालकांना बघावं लागतं. ऑलराईट. काय असलं त्याच्यामध्ये म्हणजे काही वेगळं दिसलं किंवा ते डेव्हलप होत नाही आहे, मग आपल्याला ते एक प्रश्न पडतं किंवा पालकांना एक प्रश्न पडतं, तेव्हा त्यांना सल्ला घ्यावा लागणार आहे फ्रॉम द थेरपिस्ट ऑर एनी डॉक्टर स्पेसिफिक. कारण खूप पालके आधी डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टरकडून आपल्याकडे रेफर होतात. तर उशिरा बोलणं हे एक प्रॉब्लेम आहे की नाही, एक हे खूप लोकांचा किंवा खूप पालकांचा एक मोठा क्वेश्चन असतो. तर वयाप्रमाणे बघितलं तर 1 वर्षाचा बाळ बोलायला पाहिजे एक शब्दांमध्ये किंवा त्याची वोकॅब्युलरी जे म्हणतो शब्दांचा भंडार ते थोडं ॲटलिस्ट 20 ते 30 शब्दांचा असायला पाहिजे. बट त्याच्या आधी आपल्याला रिसेप्टिव्ह म्हणजे अंडरस्टँडिंग, समज ती तेवढी आहे की नाही ते बघावं लागतं. मगच मुलगा किंवा मुलगी बोलायला सुरुवात करतात. जर त्याला समजच त्याची वाढली नाहीये वयानुसार, मग त्याचे स्पीच पण डिलेच असणार आहे. त्या आधी पण, त्याच्या हे सगळ्यांच्या आधी पण मुलांचा आय कॉन्टॅक्ट डेव्हलप होतोय की नाही, अटेन्शन स्पॅन डेव्हलप होतोय की नाही, त्यांची कमांड फॉलोईंग कशी आहे, म्हणजे तो मुलगा किंवा मुलगी आपल्या आवाजाला प्रतिसाद देतो की नाही देतो, किंवा तो आपण सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतो की नाही करतो, हे सगळ्या गोष्टी बघूनच मग त्याच्या पुढे पण हे आपल्याला आय वुड लाईक टू ॲड करायचं आहे की जे आपण प्रश्न विचारलं की मुलं उशिराने बोलतात. खूप कॉमन पेरेंट आहे जे म्हणतात की आमच्या म्हणजे फलाना आम्ही ऐकलंय की काका होते, मामा होते, त्यांनी 5 वर्षात बोलला. बरोबर आहे, असे आहेत, असं नाही की नाही आहे. पण त्यांच्यात जर आपण बघितलं तर त्या फक्त एक्सप्रेसिव्ह लँग्वेज जे आहे ते डिले होतं. आणि आपल्याला फक्त एक्सप्रेसिव्ह नाही, आपल्याला ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे ते जे रिसेप्टिव्ह लँग्वेज आहे, जे पॉइंटिंग आहे, जे अंडरस्टँडिंग, कॉग्नेटिव्ह, जे बाकीचे जे एरियाज आहे ते पण आपण सोबत बघितलं पाहिजे. तर बाकीचे एरियाजमध्ये प्रॉब्लेम आहे तर ते डेफिनेटली क्वेश्चन ऑफ वरी आहे आणि आपण क्लिनिकला कन्सल्ट केला पाहिजे. पालकांनी मुलांच्या विकासात कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे? ओके. जेव्हा आपण डेव्हलपमेंटची गोष्ट करतो, जर आत्ता तुम्ही म्हटलं की डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट, तेच आमच्या वॉलनटची एक आम्ही वॉलनटमध्ये प्रयत्न करतो की आम्ही होलिस्टिक अप्रोच वापरतो. की असं नाही की फक्त मुलांच्या हालचाल किंवा मोठं डेव्हलपमेंट आहे ते जर बरोबर आहे तर सगळं बरोबर आहे असं नसतं. मुलांच्या प्रत्येक जे माइलस्टोन आहे, प्रत्येक एरियाजचे जे माइलस्टोन आहे, ते मोटर माइलस्टोन असू द्या, कॉग्नेटिव्ह माइलस्टोन असू द्या, सेन्सरी माइलस्टोन असू द्या, सोशल माइलस्टोन असू द्या, कम्युनिकेशन माइलस्टोन असू द्या, जेवढे पण माइलस्टोन आहे प्रत्येक माइलस्टोन व्यवस्थित डेव्हलप होते की नाही वयाप्रमाणे
ते आपण बघितलं पाहिजे. आणि ते जर कुठे आपल्याला असं वाटतोय की माइलस्टोन मागे आहे किंवा वयाप्रमाणे नाही झालेलं आहे, तर डेफिनेटली आपण एक डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय? हा नेमकी काय असते? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि मॅक्झिमम टाइम पेरेंट जेव्हा आमच्याकडे येतात, तर त्यांचं एक असतो की आम्ही 2 वर्षापासून कुठे ओटी घेत होतो. ओटी म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी. बरेच लोक ओटीला अजूनही ऑपरेशन थिएटर म्हणतात. तर ओटी इज नॉट ओन्ली ऑपरेशन, इट कुड बी अन ऑक्युपेशनल थेरपी ऑल्सो. तर आमच्या 2 वर्षापासून, 1 वर्षापासून आमच्या ट्रीटमेंट सुरू होतात. ओटी काय असतं? कारण की पेरेंट जेव्हा आमच्याकडे येतात, तर नेमकी डॉक्टर म्हणतात की बाबा ऑक्युपेशनल थेरपी करा. त्यांच्यासाठी खूप नवीन असतं की हा ओटी काय आहे आणि आम्हाला काय रेफर केलेला आहे. तर बरंच असं होतं की बऱ्यापैकी की आम्ही तर थेरपीला जात होतो, पण त्यांना माहितीच नसतं की एक्झॅक्टली ऑक्युपेशनल थेरपी काय आहे. तर ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय? त्या बाळाला म्हणजे आपण ऑक्युपेशनल थेरपी, ऑक्युपेशनला मराठीत म्हटलं काम. त्या माणसाला किंवा आपण किड्समध्ये बोलतो, त्या बाळाला त्याच्या कामात स्वावलंबी करणं आमचं काम असतं. आणि काम म्हणजे काय असतं? जे डेली रुटीन आहे, दिनचर्या, दैनंदिन दिनचर्या, तिथे त्यांना स्वावलंबी करणं, डेली रुटीनमध्ये स्वावलंबी करणं हा आमचं काम असतं. म्हणून आपण ऑक्युपेशनल थेरपी करतो. पुण्यात इतरही क्लिनिक आहेत, त्यांच्यात तुमचं वॉलनट क्लिनिक का वेगळं आहे? ओके. तर जर आपण म्हटलं, विल नॉट बाकीच्या क्लिनिक जाऊ दे, पण आमच्या क्लिनिकमध्ये जे सर्वात बेस्ट पार्ट आहे की ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे आम्ही प्रत्येक गोष्टी पेशंटसोबत डिस्कस करतो. म्हणजे पालकांसोबत आम्ही डिस्कस करतो. पालकांना आम्ही थेरपीमध्ये आतमध्ये बसवतो. त्यांना प्रत्येक जे काही थेरपी चालू आहे ते दाखवतो. इनफॅक्ट आम्ही पालकांना थेरपी करताना इन्व्हॉल्व पण करतो. त्याच्याने पॅरेंटल ट्रेनिंग पण सोबत होऊन जातं. आमची जी सर्वात मोठं जे एक ड्युटी आहे की आम्ही पेशंटला डेली बोलवत नाही वॉलनटला. आम्हाला असं वाटतं की जे पेरेंट्स आहे, पालक आहे, दे आर द को थेरपिस्ट. दे आर फॉर आर हेल्प. ते आमच्या हेल्पसाठी आहे. तर जर पालकांची ट्रेनिंग झाली, कारण की एक जे सेशन असतो त्याचा स्टँडर्ड टाइम इज 45 मिनिट्स, 45 मिनिटाचा असतो. तर 45 मिनिटात कोणीही थेरपी एक्झॅक्टली कंप्लीट करू शकत नाही. तर जर पालकांना आपण व्यवस्थित ट्रेनिंग दिली, तर जे 23 तास जे मुलं पालकांसोबत घरी राहतात, ते खूप छान काम करू शकतात. आणि जर पालक ट्रेन झाले आणि 23 तास जर घरी काम होत असेल, तर जी प्रगती आहे, जी इम्प्रूव्हमेंट आहे, त्याची स्पीड अजून जास्त बेटर होतं आणि फास्ट होतं. म्हणून आम्ही पेरेंटल ट्रेनिंगवर जास्त विश्वास ठेवतो. टू ॲड ऑन, मला ॲड करायचं आहे सरांच्या ह्याच्यावर पण. प्लस आम्ही वॉलनट क्लिनिकमध्ये दर 3 महिन्यांनी प्रोग्रेस ट्रॅक करतो, पालकांशी त्या प्रोग्रेसला शेअर करतो आणि नवीन गोल्स परत सेट करतो जर आपले पहिले गोल्स अचीव झालेले आहे, आणि त्या अनुसार आम्ही नवीन प्लॅनवर काम सुरू करतो. वरतून आमचा एक टीम इंटरडिसिप्लिनरी अप्रोच असतं, म्हणजे सगळे थेरपिस्ट बसून त्या मुलाबद्दल किंवा त्याच्या गोल्सबद्दल आम्ही डिस्कस करतो अँड देन त्यानुसार त्या ट्रीटमेंटला आम्ही सुरुवात करतो. वॉलनट क्लिनिकचं विजन काय आहे? ओके. वॉलनट क्लिनिकचं विजन म्हणजे आमचे जे उद्देश आहे ते सोसायटीमध्ये अवेअरनेस करून लवकरात लवकर अर्ली एजला मुलांना आयडेंटिफाय करणं, फॅमिलीला गाईड करून बाळाला आपण जेवढा जास्त बेस्ट थेरपी देऊन फॅमिलीला सपोर्ट करू शकतो आणि त्या बाळाला त्याच्या डेली रुटीनमध्ये इंडिपेंडेंट करू शकतो, हा आमचा उद्देश असतो. अर्ली इंटरव्हेन्शन म्हटलं तर अर्ली इंटरव्हेन्शन जे स्टँडर्ड आहे दॅट इज स्टील 5 इयर्स आहे. बट द अर्लिएस्ट एज वेअर वी कॅन आयडेंटिफाय द प्रॉब्लेम इज अराउंड 15 to 16 months. जर आपण त्या एजवर काम सुरू केलं, त्या एजमध्ये जर आपण काम सुरू केलं, तर आपल्याला बऱ्यापैकी छान प्रोग्रेस भेटायचे चान्सेस असतात. वॉलनटचा मेन विजन आहे की अर्ली इंटरव्हेन्शन. जेवढ्यात लवकर अर्ली इंटरव्हेन केलं मुलांना, तर आपल्याला प्रगती जास्तीत जास्त भेटू शकते मुलांमध्ये. तर एक साधारण 15-16 महिन्याचा बाळ जर आपल्याकडे आलं विथ कंप्लेंट्स, व्हेरियस कंप्लेंट्स, आणि आपण त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली, तर आपल्याला छान प्रगती दिसू शकते पुढे त्याच्या वर्षात. सो जेवढ्यात जास्त तुम्ही लवकर अचीव करणार आपण गोल्स, तर तेवढ्यात जास्त आपल्याला त्याची प्रगती दिसणार आहे.
कुठल्या कुठल्या मुलांमध्ये आजार असतात आणि काय काय प्रकारचे आजार असतात ते सांगा. ओके. तर आपल्या इथे वेगवेगळे जे आजार आहे, ऑटिझम, ADHD, लर्निंग डिसेबिलिटी, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पॉल्सी, डेव्हलपमेंटल डिले किंवा कुठल्याही लहान बाळांमध्ये डेव्हलपमेंटल इश्यूज आहेत, ते आपण इथे कव्हर करतो. टू ॲड ऑन दॅट सोशल डिले मुलांमध्ये जे असतात त्यांचं आपण ट्रीटमेंट करतो. प्लस आर्टिक्युलेशन एरर म्हणजे ज्या मुलांना बोबडं बोलतं किंवा तोटला बोलतं त्याच्यामध्ये पण आपण इथे काम करतो. फ्लुएन्सी म्हणजे हाकलून बोलणं किंवा फास्ट रेट ऑफ स्पीच असतं त्यांच्यामध्ये पण इथे काम होतं. आणि व्हॉइस थेरपी या गोष्टींवर इथे सगळं काम होतं. जे सिम्पटम्स आहे म्हणजे कधी कन्सल्ट केलं पाहिजे असे बरेच साईन्स असतात. आम्ही त्याला रेड फ्लॅग्स म्हणतो. मुलं आय कॉन्टॅक्ट देत नाही, दिलेला कमांड फॉलो करत नाही, नावाला रिस्पॉन्ड करत नाही, फिंगर पॉइंटिंग करायला त्यांना त्रास होतो, समज कमी असते, खूप हट्टीपणा किंवा बिहेवियर इश्यूज आहे, त्याच्यानंतर त्यांना बोलायला त्रास होतो, त्याच्यानंतर त्यांचे सेन्सरी किंवा जे बाकीचे प्रॉब्लेम असतात त्या कंडिशनला आम्ही बेसिकली हे सगळे थेरपिस्टची आपल्याला गरज पडते. या थेरपीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. बरेच वेळी हे प्रश्न पण येतो पॅरेंटकडून की काही साईड इफेक्ट आहे का, पण आता काही साईड इफेक्ट नाही आहे. दिस इज जस्ट अ प्ले थेरपी. वी जस्ट प्ले. आम्ही फक्त मुलांसोबत खेळतो आणि प्ले इज द बेस्ट मेथड. त्याच्याने आपण मुलांना ट्रीट करू शकतो आणि त्यांच्यामध्ये प्रगती आपण देऊ शकतो.